नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू विदर्भास अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तर आपण जे आहे आजच्या लेक्चरमध्ये अनुच्छेद 13 आणि 14 पाहणार आहोत आणि याच्या अगोदरचं एक लेक्चर होतं त्याच्यामध्ये आपण अनुच्छेद 12 बघितलं होतं. आता याच्यामध्ये पुन्हा जसं आपण अनुच्छेद 12 विथ म्हणजे इन डिटेल त्याच्यामध्ये केसेस पाहिलेल्या होत्या काही, आणि केसेस पाहिल्यानंतर जे आहे तर त्याच्यामध्ये मी हे सुद्धा सांगितलं होतं का न्यायमंडळ जे आहे ते का त्याच्यामध्ये येत नाही. ठीक आहे. आणि त्यानंतर जे आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जेव्हा अनुच्छेद 13 आणि अनुच्छेद 14 पाहणार आहोत तर अनुच्छेद 13 मध्ये काय दिलेलं आहे, कायद्याची व्याख्या दिलेली आहे. पण त्या कायद्याच्या व्याख्यामध्ये एक घटनादुरुस्ती येत नाही. घटनादुरुस्ती का येत नाही त्याचं सुद्धा आपल्याला कारण माहीत असलं पाहिजे आणि त्याच्याबद्दलच्या काही केसेस आहेत त्या केसेस सुद्धा आपण पाहणार आहोत. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये जर पाहिलं असणार तर अनुच्छेद 13 आहे. अनुच्छेद 13 क्लॉज 1. आता अनुच्छेद 13 क्लॉज 1 असल्यानंतर की याच्यामध्ये जेव्हा सांगितलेलं आहे तर पहा 26 जानेवारी 1950 ला संविधान अस्तित्वात आलं. आणि संविधान जेव्हा अस्तित्वात आलं तर त्यामध्ये काय आहे का आता जे अनुच्छेद 13 क्लॉज 1 आणि अनुच्छेद 13 क्लॉज 2 आता हे जे दिलेलं आहे तर असं म्हटलेलं आहे का कोणताही कायदा जर म्हणजे कोणताही कायदा जर असणार मूलभूत हक्काचे उल्लंघन करत असणार आणि तो कायदा कधीचा असेल संविधान बनण्याच्या अगोदर किंवा संविधान अंमलात येण्याच्या अगोदरचा, तर तो कायदा मूलभूत हक्काचे जर उल्लंघन करत असेल तो कायदा जो आहे तो अवैध म्हणून घोषित केला जाणार. म्हणजेच काय आहे तो कायदा रद्द केला जाणार. ठीक आहे. आणि अनुच्छेद 13 क्लॉज 2 मध्ये सांगितलेलं आहे का अंमलबजावणी नंतरचा जर कोणता कायदा असणार आणि तो जर मूलभूत हक्काचं उल्लंघन करत असाल तर त्याला जे आहे तर ते न्यायालय रद्द करू शकते. ठीक आहे. म्हणजे अनुच्छेद 13 क्लॉज 1 मध्ये हे सांगितलेलं आहे का संविधान अंमलबजावणी करण्याच्या पूर्वीचा कायदा जर मूलभूत हक्काचे उल्लंघन करत असणार तर तो कायदा अवैध म्हणून घोषित केला जाणार. अनुच्छेद 13 क्लॉज 2 मध्ये सांगितलेलं आहे का जो कायदा अंमलबजावणी म्हणजे आपल्या संविधानाची अंमलबजावणी झाल्यानंतर जर कोणता कायदा मूलभूत हक्काचं उल्लंघन करत असणार तो कायदा अवैध म्हणून घोषित केला जाणार. ठीक आहे. आता असे आहे की काय होते की 13 क्लॉज 1 आहे, 13 क्लॉज 2 आहे, तर दोन जे आहे तुमचे अनुच्छेद आहे. नंतर जे दिलेलं आहे 13 क्लॉज 3. आता 13 क्लॉज 3 मध्ये काय सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये सांगितलेली आहे कायद्याची व्याख्या म्हणजे कायदा म्हणजे काय. याच्यामध्ये सांगितलेलं आहे का मूलभूत हक्काचं उल्लंघन करणारा कायदा तयार नाही करायचा आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमचं संविधानाची अंमलबजावणी झाली त्यानंतर जर कोणता कायदा असणार तो कायदाही सुद्धा मूलभूत हक्काचं उल्लंघन करणारा नसावा. ठीक आहे. तर हे सांगितलेलं आहे या अनुच्छेदामध्ये. ओके. तर याच्यामध्ये सांगितलं संविधान लागू होण्यापूर्वी अस्तित्वात असलेले सर्व कायदे जर ते संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांशी विसंगत असतील तर त्या विसंगत भागापर्यंत अवैध ठरतात. त्यानंतर आहे संविधान लागू झाल्यानंतर संसद किंवा राज्य विधिमंडळाने कोणतेही असा कायदा बनवू शकत नाही जो मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करतो किंवा त्यांना कमी करतो. जर असा कायदा बनवला गेला तर तो कायदा उल्लंघनाच्या मर्यादेपुरता अवैध ठरतो. म्हणजेच काय आहे का तुम्ही अंमलबजावणीच्या पूर्वी असो या अंमलबजावणीच्या नंतर असो, ठीक आहे, तुम्ही कोणताही असा कायदा तयार करू शकत नाही जो मूलभूत हक्काचे उल्लंघन करणार. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आहे आता काय आहे का एक याच्यामध्ये आपल्याला एक सिद्धांत शिकायचा आहे किंवा एक जे आहे त्याला म्हटलं जाते डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स. आता डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स म्हणजे काय होते. आता एक जर तुम्ही साधं जर पाहिलं एक दोन गोष्टी तुम्हाला समजण्याची गरज आहे. ठीक आहे. दोन गोष्टी समजण्याची गरज आहे. काय होत असते की आता समजा जर पाहिलं असणार तर ग्रहण असते. आता ग्रहण केव्हा येतं तर ग्रहण येत असते की समजा हा जो आहे हा सूर्य आहे, त्यानंतर जे आहे हे तुमची पृथ्वी आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा जो आहे हा चंद्र आहे समजा. ठीक आहे. आता पहा जेव्हा ग्रहण असते या पृथ्वीला आपण जर पाहिलं थोडं मोठं केलं. ठीक आहे. हा आता काय आहे की हा जो आहे हे तुमचा सूर्य आहे कन्सिडर करू आपण. हा तुमचा सूर्य. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे आहे हे तुमची पृथ्वी
ठीक आहे. आणि हे जे आहे हा तुमचा चंद्र, ठीक आहे, हा तुमचा चंद्र. आता हे चंद्र असल्यानंतर काय आहे की हा चंद्र झाला आणि हे तुमची पृथ्वी आणि हे जो झाला हा झाला तुमचा सूर्य. जेव्हा तुम्ही पाहिलं असणार तर जेव्हा चंद्रग्रहण असते तर चंद्रग्रहण असल्यानंतर काय होते का त्यावेळेस जे आहे तर जो प्रकाश चंद्रावर पडत असतो तो प्रकाश चंद्रावर पडत असताना त्याच्यामध्ये येते पृथ्वी. आता पृथ्वी आल्यानंतर तर जेव्हा पृथ्वी आल्यानंतर तर याचे जे किरण असतात तर हे जे किरण आहे ते किरण पूर्ण तुमच्या चंद्रावर पडत नाही. ठीक आहे. मग चंद्रावर पडत नाही तर ते का चंद्रावर पडत नाही, कारण की ते पृथ्वीमुळे झाकल्या जातात. ठीक आहे. मग त्यालाच आपण काय म्हणतो, ग्रहण म्हणतो. मग याचा अर्थ असा होतो का चंद्र अस्तित्वात नाही म्हणून? चंद्र तिथं अस्तित्वात आहे पण तो झाकला गेलेला आहे. ठीक आहे. तो काय झालेला आहे, झाकला गेलेला आहे. तसंच एक अजून एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं, तुम्ही आता पहा तुमच्याकडे एखाद्या वेळेस सपोज तुमच्या घरामध्ये समजा तुम्ही बसले आहात आणि बसल्यानंतर जे आहे ना वाघ आला. आता वाघ आल्यानंतर काय झालं की तो वाघ आल्यानंतर तुम्ही त्या वाघाला काय करणार का, डिरेक्टली मारणार का? नाही. तुम्ही काय करणार, तुम्ही जे आहे तर त्याला तुम्ही जे कोणते वन विभागाचे जे अधिकारी असणार त्यांना तुम्ही कॉल कराल आणि कॉल केल्यानंतर जे आहे तुम्ही म्हणाल की त्यांना की एक काम करा, आमच्याकडे हा जो आहे तो वाघ आलेला आहे आणि वाघ आल्यामुळे तुम्ही जे आहे याला घेऊन जा किंवा याला निष्क्रिय करा किंवा काही करा. ठीक आहे, असं तुम्ही त्यांना सांगणार. तर मग तुम्ही जे आहे तर ते जेव्हा ते जे असतात वन विभागाचे जे अधिकारी असतात ते तुमच्याकडे येतात आणि आल्यानंतर ते मारतात का? नाही, ते मारत नाही. त्या वाघाला ते काय करतात, डॉर्मंट करतात. ठीक आहे, डॉर्मंट करतात. आता डॉर्मंट करतात म्हणजेच काय आहे का त्याला मारून नाही टाकत. ठीक आहे, त्याला एक प्रकारे ते गुंगी वगैरे देतात. तर गुंगी करतात म्हणजे गुंगी देतात म्हणजेच काय आहे, तो जो आहे तोही सुद्धा जर पाहिलं असता तर तो वाघ मेला का? नाही. इथे सुद्धा जर तुम्ही पाहिलं असाल जेव्हा हे ग्रहण झालेलं आहे त्या ग्रहणामध्ये सूर्य जो आहे तर सूर्याचे किरण चंद्रावर पडत नाही आहे, तर याचा अर्थ हा झाला का चंद्र दिसत नाही आहे, तर याचा अर्थ हा झाला का चंद्र अस्तित्वात नाही? चंद्र अस्तित्वात आहे. तर डॉक्टर ऑफ इक्लिप्स किंवा ग्रहणाचे सिद्धांत हे आहे काय, तर असं म्हणते का जर एखादा कोणता कायदा असणार तो मूलभूत हक्काचे उल्लंघन करत असणार. ठीक आहे, तो कायदा आहे मूलभूत हक्काचे उल्लंघन करीत आहे, पण त्या कायद्याला रद्द न करता त्याला काय करायचं, निष्क्रिय करायचं. जसं निष्क्रिय इथं केलं ना, डॉर्मंट याला केलं, तर याला निष्क्रिय करायचं. निष्क्रिय करायचं म्हणजेच काय आहे, तो कायदा रद्द नाही करायचा, तो कायदा तसाच ठेवायचा, पण समोर जाऊन तुम्ही त्याला पुनर्जीवित त्याला तुम्ही करू शकता. ठीक आहे, समजलं? म्हणजे काय आहे, त्यांनी म्हटलं आहे का जर एखादा कोणता कायदा मूलभूत हक्काचं उल्लंघन करीत आहे, आज तो मूलभूत हक्काचं उल्लंघन करत आहे, समोर जाऊन एखादा मूलभूत हक्क जो आहे आज इम्पॉर्टंट आहे उद्या जाऊन इम्पॉर्टंट राहू नाही शकत. म्हणजेच काय आहे का संसद काय करू शकते, तो मूलभूत हक्क रद्द करू शकते. फॉर एक्झाम्पल, संपत्तीचा अधिकार होता अगोदर, तर संपत्तीचा अधिकार हा मूलभूत हक्क होता, पण नंतर जे आहे त्याला ते जे मूलभूत हक्काच्या यादीवरून त्याला काढूनच टाकलं आणि काढून टाकल्यानंतर त्याला जे आहे एक कायदेशीर हक्क बनवला. ठीक आहे, म्हणूनच काय आहे का जर आज जो एखादा कायदा आहे किंवा जर तुम्ही एखादा त्याला आपण म्हणू शकतो का एखादा मूलभूत हक्क आहे, तो मूलभूत हक्क आज इम्पॉर्टंट आहे पण उद्या जाऊन तो इम्पॉर्टंट राहणार नाही. मग इम्पॉर्टंट राहणार नाही, त्यामुळे काय आहे का एखादा कायदा तो जर मूलभूत हक्काचं उल्लंघन करत असणार त्याला रद्द करू नका, त्याला जे आहे थोडंसं निष्क्रिय करा, डॉर्मंट करा, आणि त्यानंतर जे आहे तर त्याला तुम्ही पुन्हा जर पाहिलं असणार पुन्हा त्याला अंमलबजावणी त्याची करू शकता. म्हणजेच काय आहे, त्याला मूलभूत हक्काच्या, ठीक आहे, तो मूलभूत हक्काच्या छायेखाली त्याला काय करा, झाकून ठेवा. जसं काय आहे का याच्या छायेखाली, पृथ्वीच्या छायेखाली काय आलेला आहे, तुमचा चंद्र येतो. म्हणजेच काय आहे, पृथ्वी तुमचं होऊन जाईल मूलभूत हक्क आणि चंद्र होऊन जाईल तुमचा कायदा. ठीक आहे, तर म्हणजेच काय आहे, मूलभूत हक्काच्या छायेखाली तुम्हाला त्या कायद्याला ठेवायचं आहे. म्हणजेच काय आहे का कायदा तुमचा अस्तित्वात राहणार पण त्याची अंमलबजावणी जी आहे ना ते सध्यापुरती थांबवलेली असणार. ठीक आहे, तर याच्यामुळे काय होणार का एकतर माहिती आहे का जो कायदा जो आहे तो कायदा पुन्हा म्हणजे त्याच्यामधले असं सुद्धा असू शकते का त्यामध्ये कायदा जो आहे त्या कायद्यामध्ये काही तरतुदी असतात, त्यामधल्या काही तरतुदी आज इम्पॉर्टंट नाही आहे किंवा काही तरतुदी इम्पॉर्टंट आहे, काही तरतुदी इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्ही एखादा कायदा वाला त्या कायद्यामध्ये बरेचसे सेक्शन्स असतात किंवा कलम असतात किंवा त्याच्यामध्ये अनेक तरतुदी असतात. मग त्यामधल्या काही तरतुदी मूलभूत हक्काचं उल्लंघन करत असतात पण काही तरतुदी मूलभूत हक्काचं उल्लंघन करत नाही.
मग तुम्ही कायदा पूर्ण जे आहे रद्द करणार का? नाही, तुम्ही पूर्ण कायदा रद्द करायचा नाही. त्याच्यामधल्या ज्या तरतुदी आहे त्याला निष्क्रिय करायचं आणि त्याला निष्क्रिय करणंच म्हणजे काय आहे, मूलभूत हक्काच्या छायेखाली ठेवायचं. आणि पुन्हा पुढे जाऊन जे आहे तर त्या तरतुदी असं तुम्हाला वाटलं की आता त्या तरतुदी जी आहे आज इम्पॉर्टंट पण पुढे जाऊन इम्पॉर्टंट राहू शकते, मग त्यावेळेस पुन्हा त्याला जिवंत करा. ठीक आहे, याला म्हटलं जात असते डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स. तर ग्रहण सिद्धांत, डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स. आता डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्समध्ये काय आहे की संविधानापूर्वी जे कायदे मूलभूत अधिकाराच्या विरोधात आहे ते पूर्णपणे रद्द होत नाही, ते फक्त मूलभूत अधिकारामुळे आच्छादित किंवा ग्रहित होतात आणि सुप्त किंवा म्हणजे डॉर्मंट स्थितीत राहतात. आता याच्यामध्ये जे आहे तर हे जे सिद्धांत आहे या सिद्धांताचा उपयोग तीन केसेसमध्ये केलेला होता. हे 3 केसेस आहे. पहिली जे केस आहे ते आहे तुमची भिकाजी नारायण धाकरस विरुद्ध मध्य प्रदेश राज्य खटला 1955. आता याच्यामध्ये काय होतं का डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्सची पायाभरणी केली आणि याच्यामध्ये सांगितलं का जे पूर्व संविधानिक कायदे असणार, म्हणजे हे जे आहे डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स तुम्ही केव्हा लावू शकता, जर एखादा कायदा अंमलबजावणीच्या अगोदर बनवलेला असणार. कशी अंमलबजावणी? संविधानाच्या अंमलबजावणीच्या अगोदर जर बनवला असणार त्याला तुम्ही काय करू शकता, त्या कायद्यासाठी तुम्ही डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स लावू शकता. कारण का तुम्हाला माहित नव्हतं ना, जेव्हा तुम्ही अंमलबजावणी संविधानाची व्हायची होती तर त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती नव्हतं का कोणते मूलभूत हक्क होणार आहे किंवा कोणते मूलभूत हक्क लोकांना मिळणार आहे. पण ते जे आहे तुमचं ॲक्सिडेंटली किंवा ते तुमच्या चुकीमुळे झालं. ठीक आहे, कारण ते तुम्हाला माहिती नव्हतं, तुम्ही हेतुपूर्वक केलं नाही. ठीक आहे, तर त्यामुळे काय होते का त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स लावू शकता. म्हणजेच हे कोणत्या केसमध्ये सांगितलेलं होतं तर भिकाजी नारायण धाकरस विरुद्ध मध्य प्रदेश राज्य खटला. त्यानंतर आहे दीपचंद विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य खटला 1959. याच्यामध्ये संविधानापूर्वीचे कायदे जर मूलभूत, आता याच्यामध्ये सांगितलेलं होतं का फक्त आणि फक्त डॉक्टर इक्लिप्स तुम्हाला लावायचं असणार तर संविधान अंमलबजावणी करण्याच्या पूर्वीच्या कायद्यांना तुम्ही लावू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतरच्या कायद्यांना तुम्ही लावू शकत नाही असं या केसमध्ये सांगितलं. पण नंतर एक पुन्हा केस झाली, ते होती तुमची अंबिका मिल विरुद्ध गुजरात राज्य खटला 1974. याच्यामध्ये सांगितलं का तुम्ही संविधान अंमलबजावणी होण्याच्या अगोदरचे असो, संविधान अंमलबजावणी झाल्यानंतरचे असो, दोन्ही प्रकारच्या कायद्यामध्ये तुम्ही डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स लावू शकता. ग्रहणाचे सिद्धांत तुम्ही लावू शकता. ठीक आहे, तर हे आहे तुमचं ग्रहणाचे सिद्धांत. तर आपण आता काय पाहिलं, अनुच्छेद 13 पाहिलं. अनुच्छेद 13 मध्ये काय पाहिलं की अनुच्छेद 13 क्लॉज 1, ठीक आहे, 13 क्लॉज 1. तर 13 क्लॉज 1 मध्ये काय पाहिलं की जर अंमलबजावणीच्या पूर्वीचे जर कायदे असणार जे मूलभूत हक्काचं उल्लंघन करीत असणार ते कायदे अवैध म्हणून घोषित केले जाणार. 13 क्लॉज 2 मध्ये काय पाहिलं का असे कोणते कायदे असणार जे कायदे मूलभूत हक्काचं उल्लंघन करत असणार, पण कधीचे कायदे, संविधानाची अंमलबजावणी झाल्यानंतरचे कायदे जर मूलभूत हक्काचं उल्लंघन करत असणार त्याला अवैध म्हणून घोषित केले जाणार. आता हे 2 आपण पाहिले, 13 क्लॉज 1, 13 क्लॉज 2. आता त्यानंतर जे आहे तर एक ग्रहणाचा सिद्धांत पाहिलं. ग्रहणाचा सिद्धांत काय सांगते का एखादा जो कायदा आहे तो कायदा मूलभूत हक्काचं उल्लंघन करीत असणार तर मूलभूत हक्काचे उल्लंघन करत असताना त्या कायद्याला रद्द करायचं नाही, पूर्णपणे त्याला रद्द करायचं नाही. तर त्याला जे आहे त्याला काय करायचं, सुप्त करायचं, डॉर्मंट करायचं. मग डॉर्मंट केल्यानंतर जे आहे तो कायदा पुढे जाऊन, ठीक आहे, पुढे जाऊन तो जो आहे तुम्ही त्याला पुनर्जीवित करू शकता आणि पुनर्जीवित जर केलं तर ते पुन्हा अंमलात येऊ शकते. ठीक आहे, तर हे इथपर्यंत आपण शिकलो. त्यानंतर नेक्स्ट जे आहे आता नेक्स्ट आहे कायद्याची व्याख्या. कायद्याच्या व्याख्यामध्ये काय येते, कायद्याच्या व्याख्यामध्ये अध्यादेश येते, कायद्याच्या व्याख्यामध्ये आदेश येते, उपनियम येते, नियम येते, नियमन येते, अधिसूचना येते. त्यानंतर जर पाहिलं असणार प्रथा येते, परंपरा येते. तर भारताच्या कायद्याचे स्वरूप धारण करते यांचा याच्यामध्ये समावेश होतो. यामध्ये मेन आहे का घटना दुरुस्तीचा समावेश होत नाही. आता घटना दुरुस्तीचा समावेश होत नाही तर याच्या मागचं कारण आहे. ठीक आहे, घटना दुरुस्तीचा समावेश होण्या न मागचं कारण आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं असणार तर 3 महत्त्वाचे खटले आहेत तुमचे. 3 महत्त्वाचे खटले आहे का घटना दुरुस्तीमध्ये कायद्याच्या व्याख्येमध्ये घटना दुरुस्ती का समाविष्ट होत नाही किंवा का त्याचा समावेश केला जात नाही. सर्वात महत्त्वाचं पहा का या 3 केसेसमध्ये काय सांगितलं ते आपण अगोदर समजून घेऊ. पहिली जी केस सांगितली त्या पहिल्या केसमध्ये काय सांगितलं, घटना दुरुस्तीच्या कायद्याच्या व्याख्येमध्ये घटना दुरुस्ती कायद्याच्या व्याख्येमध्ये येत नाही. तर त्यावेळेस सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं सर्वोच्च न्यायालयाने का कायद्याच्या व्याख्येमध्ये काय येत नाही. तर त्यांनी सांगितलं का संसदेला 2 प्रकारचे अधिकार असतात.
ठीक आहे. संसदेला 2 प्रकारचे अधिकार असतात. तर 2 प्रकारचे संसदेला कोणते अधिकार असतात? तर एक असते सामान्य कायदेविषयक अधिकार, सामान्य कायदेविषयक अधिकार, आणि दुसरं असते घटनात्मक कायदेविषयक अधिकार. घटनात्मक कायदेविषयक अधिकार. आता घटनात्मक कायदेविषयक अधिकार असल्यानंतर तर सामान्य कायदेविषयक अधिकार म्हणजे काय? का सामान्य कायदेविषयक अधिकार म्हणजे आपल्याला एखादा सामान्य कायदा तयार करायचा असणार. म्हणजेच समजा माहितीचा अधिकार कायदा आहे, माहितीचा अधिकार कायदा कधीचा? 2005चा. त्यानंतर दुसरा जे आहे समजा आपण MG नरेगा आहे, MG नरेगा, ठीक आहे. असे कायदे आहे. असं कायदा तयार करण्याचा एक अधिकार आहे. दुसरं घटनात्मक कायदेविषयक अधिकार कोणता? का अनुच्छेद 368 नुसार घटना दुरुस्ती करणे. 368 नुसार घटना दुरुस्ती करणे. तर सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं? का सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं का पहा, जेव्हा संसदेला 2 प्रकारचे कायदेविषयक अधिकार दिलेले आहे, तर संसदेला 2 प्रकारचे जेव्हा कायदेविषयक अधिकार दिले, तर कायद्याच्या व्याख्यामध्ये हे जे आहे ना, तर याच्यामधून जो अधिकार वापरला जातो आणि ज्याच्यामुळे जो कायदा अस्तित्वात येतो, तो कायदा अनुच्छेद 13 नुसार कायद्याच्या व्याख्यामध्ये येतो. पण अनुच्छेद 13 नुसार कायद्याच्या व्याख्येमध्ये घटनात्मक कायदेविषयक अधिकार येत नाही, जो अनुच्छेद 368 नुसार घटना दुरुस्ती केली जाते. म्हणजेच काय आहे, याच्यामध्ये सांगितलेलं होतं का घटना दुरुस्तीची किंवा घटना दुरुस्ती जी आहे, या घटना दुरुस्ती कायद्याच्या व्याख्येमध्ये येणार नाही. नंतर पुढे काय झालं? पुढे जे आहे तर दुसरी केस झाली गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य 1967. आता या केसमध्ये काय सांगितलं की असं सांगितलं का एक तुम्हाला पहा, एक जे आहे ना, एक स्टोरी आहे की मोतीलाल नेहरू होते. आता मोतीलाल नेहरू असल्यानंतर जे आहे ना, तर जवाहरलाल नेहरू यांचे वडील, तर मोतीलाल नेहरू हे खूप मोठे वकील होते आणि खूप मोठे वकील असल्या कारणामुळे ते काय होते, ते कधीही केस हारतच नव्हते. आता एकदा काय झालं, एका त्यांचा जो क्लायंट होता त्या क्लायंटला फाशीची शिक्षा देण्यात आली. फाशीची शिक्षा देण्यात आल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावली. ज्या दिवशी त्या फाशीची अंमलबजावणी होत होती किंवा त्याच्यामध्ये जेव्हा ते राहते तिथं, त्या वकिलांना तिथं हजर राहावं लागते. आता हजर राहिल्यानंतर ते तिथं होते. जेव्हा त्याला ते काळा जो कापड असतो तो त्याच्यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर जो आहे तो टाकला आणि टाकल्यानंतर जे आहे त्याला आता जस्ट म्हणजे त्याला हँग करणार, ठीक आहे, म्हणजे त्याला जे आहे ते लटकवणार. तेवढ्यातच त्यांनी जे आहे मोतीलाल नेहरू यांनी म्हटलं की थांबा याच्यासाठी म्हटलं. मग थांबा म्हटल्यानंतर तिथले जे प्रशासनाचे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं का तुम्ही या प्रशासनाच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करत आहात, तर तुमच्यावर आम्ही कारवाई करू शकतो. पण त्यांनी काय म्हटलं, मी अडथळा निर्माण करत नाही. तुम्ही काय आहे का तुम्ही जजमेंट वाचा. जजमेंटमध्ये दिलेलं आहे लटकवा, हँग करा. असं नाही लिहिलेलं आहे का मरेपर्यंत त्याला लटकवा. म्हणून जे आहे तर तेव्हापासून आलेलं आहे की हँग टिल डेथ, ठीक आहे. म्हणजेच काय आहे, कधीपर्यंत लटकवा त्याला, जोपर्यंत तो मरत नाही. मग तुम्ही म्हटलेलं होतं का हँग करा म्हणून, तर हँग करा, तर याला हँग केलं ना, मग आता जाऊ द्या, सोडा. तर त्यावेळेस ते जे आहे तर पहा, शेवटच्या क्षणापर्यंत ते केस जे आहे ते हारले नाही आणि शेवटी ते केस जिंकले, ठीक आहे. तर त्यामुळे काय आहे का मग सेम आता हेच असं आहे, तर हे फक्त शब्दाचा खेळ होता. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा काय म्हटलं का एक पहा, सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं का अनुच्छेद 368 नुसार तुम्हाला म्हणता की घटना दुरुस्तीचा अधिकार आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रक्रिया दिलेली आहे. काय दिलेली आहे? प्रक्रिया, अधिकार नाही. काय दिलेलं? प्रक्रिया दिलेली आहे, अधिकार नाही दिलेला आहे. मग प्रक्रिया दिलेली आहे, मग अधिकार नाही दिलेला आहे, याचा अर्थ काय होतो? मग याचा अर्थ असा होतो का सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं का त्यामध्ये कायद्याच्या व्याख्यामध्ये घटना दुरुस्ती येणार. कायद्याच्या व्याख्यामध्ये काय येणार? घटना दुरुस्ती येणार. म्हणजेच काय आहे का याच्यामध्ये तुम्हाला प्रक्रिया दिलेली आहे. आता हे तर सुप्रीम कोर्ट जे होतं ना, सुप्रीम कोर्ट सुरुवातीच्या काळामध्ये काय होतं की ते जे आहे ना तर शब्दानुसार चालत होतं. जसं संविधानामध्ये शब्द दिलेला आहे त्या शब्दानुसार ते चालत होतं की याच्यामध्ये प्रक्रिया दिलेली आहे तर प्रक्रिया दिलेली आहे, पण तुम्हाला अधिकार नाही दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही घटना दुरुस्ती करू शकत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. पण मग काय आहे, मग संसदेने म्हटलं की अच्छा
आम्ही हे घटनादुरुस्ती करू शकत नाही. कारण का मग घटनादुरुस्ती करू शकत नाही तर त्यांनी सांगितलं का घटनादुरुस्ती ही कायद्याच्या व्याख्येमध्ये येते. मग कायद्याच्या व्याख्येमध्ये जेव्हा येते तेव्हा त्यांनी सांगितलं, तर मग संसदेने काय केलं, संसदेने 74वी घटनादुरुस्ती केली. आणि 74वी घटनादुरुस्ती 1971ची केल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांनी जे आहे तर त्याच्यामधून 74वी घटनादुरुस्ती 1971 मध्ये तर प्रक्रियासोबत अधिकार सुद्धा शब्द वापरून किंवा अधिकार हा शब्द त्याच्यामध्ये वापरला, प्रक्रिया आणि अधिकार. आता सर्वोच्च न्यायालयाचं सुरुवातीचं समजतच नव्हतं. कारण का सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की तुम्ही जे आहे प्रक्रिया, आता सांगा एक नॉर्मल गोष्ट आहे, तुमच्या समोर जर एखादा ताट आणून ठेवला, मग तुमच्या समोर जेव्हा ताट आणून ठेवलं तर तुम्हाला जेवण करायसाठीच ठेवलेलं असणार का, तुम्हाला नाही फक्त ते दाखवासाठी ठेवलेलं आहे हे पदार्थ याच्यामध्ये आहे, नाही. मग तसंच सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की याच्यामध्ये प्रक्रिया आहे पण अधिकार नाही. मग अरे प्रक्रिया कशाला दिली, म्हणून म्हटलं की सर्वोच्च न्यायालय अगोदर थोडंसं इव्हॉल्व नव्हतं होत. त्यामुळे काय झालं की ते बऱ्याच वेळेस तुम्हाला ज्या संविधानामध्ये गोष्टी दिलेल्या आहेत त्याच ते गोष्टी वाचत होतं आणि त्याच ते गोष्टी सांगत होता. ठीक आहे. त्यानंतर आहे केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. आणि याच्यामध्ये सांगितलं का त्यांनी काय सांगितलं, हे 74वी घटनादुरुस्ती जे केलेली आहे हे सुद्धा बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, घटनादुरुस्ती ही कायद्याच्या व्याख्येमध्ये येणार नाही. आणि मग कायद्याच्या व्याख्येमध्ये येणार नाही तर म्हणजेच काय आहे, जे तुमचे संसद आहे, संसद संविधानामधला कोणताही भाग, संसद जे आहे संविधानामधला कोणताही भाग त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकते किंवा सुधारणा करू शकते, परंतु एका गोष्टीला हात न लावता. कोणती गोष्ट, मूलभूत संरचनेला धक्का न लावता. मग त्याच्यामध्ये आलेलं होतं बेसिक स्ट्रक्चर उदयास. बेसिक स्ट्रक्चर काय आहे, कोणाला बेसिक स्ट्रक्चरची व्याख्या काय आहे कोणालाच माहिती नाही. बेसिक स्ट्रक्चरची व्याख्या कोणी दिली, कोणीच नाही दिली. ना संविधानामध्ये मेन्शन आहे ना संविधानाने दिली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्याची व्याख्या दिलेली नाही. तुम्हाला कधी कधी तो प्रश्न येऊ शकतो की सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत संरचनेची व्याख्या दिलेली आहे किंवा बेसिक स्ट्रक्चरची व्याख्या दिलेली आहे. बेसिक स्ट्रक्चरची व्याख्या त्यांनी दिलेली नाही. ठीक आहे. तर अनुच्छेद 13 क्लॉज 3 मध्ये तुम्हाला व्याख्या दिलेली आहे कायद्याची व्याख्या दिल्यानंतर हे महत्त्वाचे निर्णय होते जे आपण डिस्कस केले. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुमचं अनुच्छेद 13 जे आहे ते संपलं. नेक्स्ट आहे, तर नेक्स्ट जे आहे त्याच्यामध्ये काय आहे की पाहता येणारी जे मेन्स आहे राज्यसेवेची मेन्स जे 2025ची आहे, हे फर्स्ट टाइम मेन्स होत आहे नवीन सिलेबसनुसार. आणि मेन्स जेव्हा नवीन सिलेबसनुसार फर्स्ट टाइम जेव्हा होत आहे, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असते तुम्हाला गायडन्स. आता हे गायडन्स जे आहे, काय वाचलं पाहिजे काय वाचलं नाही पाहिजे हे कशामधून मिळू शकते, तर त्यासाठी एक विदर्भ अकॅडमीने एक बॅच लॉन्च केलेली आहे 10 पॉइंटर. 10 पॉइंटरमध्ये काय आहे का, हे ऑनलाईन बॅच आहे, 20 तारखेपासून सुरू झालेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला नोट्स मिळणार, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे नोट्स मिळणार, ते सुद्धा मुख्य परीक्षेभिमुख. त्यानंतर त्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला शिकवल्या जाणार, काही गोष्टी त्याच्यामध्ये शिकवल्या गेल्यानंतर तुम्हाला सांगितलं जाणार का अशा आहे. त्यानंतर विचारमंथन म्हणजे ब्रेन स्टॉर्मिंग कशी करायची ते सुद्धा तुम्हाला सांगितलं जाणार. त्यानंतर लिखाणाचा सराव आणि त्याचं मूल्यांकन सुद्धा तुम्हाला तुमच्याकडून करून घेतलं जाणार. आणि 24 तास जे आहे तुम्हाला टीम सपोर्ट दिला जाणार. ठीक आहे. समजलं काय काय आहे, तर एक तर तुम्हाला नोट्स दिल्या जाणार, त्यानंतर तुमच्याकडून तुम्हाला शिकवणी दिले जाणार, त्यानंतर तुमच्याकडून ब्रेन स्टॉर्मिंग करून घेतली जाणार, लिखाणाचा सराव करून घेतला जाणार आणि त्याच्यामध्ये मूल्यांकन सुद्धा केलं जाणार आणि प्लस 24 तास तुम्हाला सपोर्ट आहे. तर ही टीम आहे. आणि त्यानंतर 10 पॉइंटर जरी नाव तुम्हाला इंग्लिशमध्ये वाटत असणार, पण ते जे बॅच आहे ते मराठी मीडियममध्ये आहे. ठीक आहे. तर हे सुरू झालेली आहे बॅच आणि तुम्हाला याच्यामध्ये ज्या नोट्स मिळणार ह्या घरपोच मिळून जाईल. त्यानंतर आहे अनुच्छेद 14. आपण अनुच्छेद 13 बघितलं. अनुच्छेद 13 मध्ये काय म्हटलं, ते 13 क्लॉज 1 बघितलं, 13 क्लॉज 2 बघितलं आणि 13 क्लॉज 3 मध्ये सांगितलं का कायद्याची व्याख्या दिलेली आहे, पण कायद्याच्या व्याख्येमध्ये घटनादुरुस्ती येत नाही. आता एक लक्षात ठेवा, आता घटनादुरुस्ती न येण्यामागचं कारण काय आहे. जर कायद्याच्या व्याख्यामध्ये घटनादुरुस्ती जर आली असती तर आजचं जेवढ्या संविधानामध्ये घटनादुरुस्ती झालेल्या आहे तेवढ्या घटनादुरुस्ती झाल्याच नसत्या. आणि त्यामुळे संविधान जे आहे, जे संविधान जेवढं विकसित व्हायला पाहिजे होतं ते जेवढं विकसित झालं आहे आजपर्यंत तेवढं विकसित झालंच नसतं. कारण की तुम्ही मग प्रत्येक गोष्ट सांगितलेलं सगळं कायद्याच्या व्याख्येमध्ये आहे आणि कायदा मूलभूत हक्काचं उल्लंघन करू शकत नाही. मग कायदा मूलभूत हक्काचं उल्लंघन करू शकत नाही, मग तुम्ही कोणताही कायदा तयार केला तरी मूलभूत हक्काचं उल्लंघन करणार, मग कसं काय होणार. मग त्याच्यामुळे ते सायकल जशी सांगितलं ना, राज्याच्या व्याख्यामध्ये न्यायमंडळ येत नाही, कोणतं वरिष्ठ न्यायमंडळ येत नाही आणि त्याचं न्यायालयीन कार्य येत नाही, तसं इकडे सुद्धा आहे कायद्याच्या व्याख्येमध्ये घटनादुरुस्ती येत नाही. कारण का ह्या दोन्ही गोष्टी न येण्यामागचं कारण काय आहे, संविधानाचा अर्थ लावणारं जे आहे ते सर्वोच्च न्यायालय आहे आणि उच्च न्यायालय आहे.
आणि जेव्हा संविधानाचा जेव्हा अर्थ लावते त्यावेळेस त्यांना बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते त्यांना चेंज कराव्या लागतात. म्हणजे जसं आहे का राईट टू मॅरी, समजा तुम्हाला कोणासोबत विवाह करायचा, लग्न करायचं आहे, तर हे कोणत्या अनुच्छेदामध्ये आलं? अनुच्छेद 21 मध्ये आलं. सुरुवातीला अनुच्छेद 21 मध्ये होतं का? नव्हतं. मग त्याचं जे आहे अनुच्छेद 21 जे आहे हे सर्वात इव्हॉल्व्ह होणारं एक प्रकारचं अनुच्छेद आहे. ठीक आहे. अनुच्छेद 14 मध्ये काय सांगितलं? अनुच्छेद 14 मध्ये आहे, राज्य भारताच्या प्रदेशातील कोणत्याही व्यक्तीस कायद्यासमोर समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. आता सर्वात महत्त्वाचं आहे, कायद्यासमोर समानता म्हणजे होते काय आणि कायद्याचे समान संरक्षण म्हणजे होते काय. सर त्याच्या अगोदर आपल्याला समजून घ्यायचं आहे कायद्याचे राज्य म्हणजे काय. कायद्याचे राज्य म्हणजे काय? आता पहा, ते म्हणतात ना बाप का राज्य है क्या. तर बाप का राज्य है क्या म्हणजेच काय आहे का कायद्यासमोर कोणीही मोठं नाही. म्हणजे समजा ए आहे, बी आहे, सी आहे. आता ए आणि बी आणि सी असल्यानंतर आता ए आणि बी आहे, तर पहा ए जो आहे यांनी काय केलं, यांनी जर पाहिलं असं सिग्नल क्रॉस केलं, तिघांनी सिग्नल क्रॉस केला. आपण कसं करू, सिग्नल तिघांनी क्रॉस केला, यांनी सुद्धा सिग्नल क्रॉस केला, यांनी सुद्धा सिग्नल क्रॉस केला. यांनी क्रॉस केल्यानंतर जे आहे तर 100 रुपये फाईन आहे समजा सिग्नलचा क्रॉस करण्याचा. 100 रुपये याला सुद्धा फाईन लागलेला आहे, याला सुद्धा 100 लागला आहे आणि याला सुद्धा 100 लागणार आहे. कारण का हे गोष्ट कशामध्ये सांगितलेली आहे? हे सांगितलेली आहे कायद्यामध्ये. म्हणजेच काय आहे, कायदा जेव्हा म्हटलेला आहे का कायद्याचे राज्य म्हणजेच काय आहे, कायद्यासमोर कोणीही मोठं नाही. आणि तुम्ही एक जर तुम्ही म्हटलं का ए जो आहे हा ए म्हटलं समजा आपण PM आहे, बी जो आहे हा एक समजा आपण म्हणू क्लर्क आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर सी जो आहे हा समजा IAS ऑफिसर असणार. तर हे तिन्ही जरी असले ना तरी त्यांना सेम फाईन लागणार. कारण का कायद्यामध्ये सांगितलेलं आहे 100 रुपयाचा फाईन, 100 रुपयाचा फाईन आहे. कशासाठी आहे? जर तुम्ही सिग्नल क्रॉस केलं तर. मग सिग्नल क्रॉस कराल 100 रुपये फाईन लागणार. तुम्ही मोठे आहात, छोटे आहात, लहान आहात, गरीब आहात, काय आहात, काही मॅटर करणार नाही. म्हणजेच काय आहे, याच्यामधून काय म्हणू शकतो आपण, कायद्यासमोर कोणीही मोठं नाही. म्हणजेच काय आहे, कायद्याचं राज्य. ठीक आहे. तर हे ब्रिटिश न्यायव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे, ज्याचा आधार भारतीय संविधानातील अनुच्छेद 14 मध्ये आहे. त्याच्यामधून काय होते का कायद्याचे राज्य म्हणजे काय, लेक्स सुप्रीमस. लेक्स सुप्रीमस म्हणजे काय होते, या शब्दाचा अर्थ काय होतो, हे लॅटिन आहे, कायदा सर्वोच्च आहे. आणि अगोदर काय होतं, रेक्स लेक्स टू लेक्स रेक्स. म्हणजे अगोदर जे आहे ना तर राजा जो म्हणणार तो कायदा, राजा जो म्हणणार, राजा हा कायदा होता. आपण असं म्हणू शकतो राजा हा कायदा होता. पण आता जेव्हा कायद्याच्या राज्यामध्ये काय म्हटलेलं आहे, कायद्याच्या राज्य म्हणजे कायदा हा राज्य आहे. ठीक आहे. कायदा हा राजा. अगोदर होतं इंग्लिशमध्ये जर म्हटलं किंग इज लॉ टू लॉ इज किंग. ठीक आहे. अगोदर जे आहे कोणत्याही राजाने म्हटलं की असं असं आहे, हे करायचं आहे, ठीक आहे, झालं, संपलं. म्हणजेच काय आहे, जो कायदा जो राजाने म्हटलं तोच कायदा. ठीक आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय होत होता, राजा म्हणजे कायदा, राजा जो म्हणणार ते पूर्व दिशा. पण कायद्याच्या राज्यामध्ये असं नाही होणार. कायद्याच्या राज्यामध्ये कोण सर्वोच्च आहे, राजाचं जेव्हा राज्य राहत होतं त्याच्यामध्ये कोण सर्वोच्च होतं, राजा सर्वोच्च होता. पण याच्यामध्ये जर पाहिलं असणार कायद्याच्या राज्यामध्ये लेक्स सुप्रीमस म्हणजे लेक्स म्हणजे होत असते तुमचं कायदा. तर कायदा हा सर्वोच्च आहे. कायद्यासमोर कोणी मोठं नाही, कोणी छोटं नाही, कोणी काहीच नाही. कायदा सर्वांना समान लागू होणार. ठीक आहे. कायदा सर्वांना कसा लागू होणार, समान लागू होणार. आणि हे जे आहे हे कोणी तत्व दिलं होतं, हे दिलं होतं एव्ही डायसी यांनी. एव्ही डायसी जे आहे हे एक पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे थिंकर होते. त्यांनी काय केलं होतं, ते फ्रान्समध्ये गेले आणि ब्रिटनमध्ये गेले. फ्रान्समध्ये गेल्यानंतर ब्रिटनमध्ये गेल्यानंतर त्यांना जे आहे तर तेव्हा त्यांनी जेव्हा अभ्यास केला तर त्यांना आढळल्या काही गोष्टी का जेव्हा ते ब्रिटनमध्ये गेले तर सामान्य नागरिक असो या कोणते अधिकारी असतो यांच्यासाठी सेम कायदे आहेत. पण जर ते जेव्हा याच्यामध्ये गेले होते फ्रान्समध्ये गेल्यानंतर त्यांना असं आढळलं की जे सामान्य नागरिक आहे यांच्यासाठी कायदे थोडेसे स्ट्रिक्ट आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं असणार जेव्हा ते अधिकारी आहे तर यांच्यासाठी कायदे जे आहे थोडेसे रिलॅक्सवाले कायदे आहे, म्हणजे एवढे स्ट्रिक्ट नाही, सोपे कायदे. पण तेव्हा मग जेव्हा त्यांनी पाहिलं तर मग याच्यामधूनच त्यांनी जे आहे तर एक संकल्पना उदयास आली होती, तर ती होती कायद्याचे राज्य. ठीक आहे. आता ही ब्रिटिश संकल्पना आहे. ठीक.
तर याच्यानुसार तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे का कायदा हा सर्वात महत्त्वाचा आहे, राजा महत्त्वाचा नाही. कायदा हा राजा आहे, राजा कायदा नाही. ठीक आहे. नेक्स्ट, आता याच्यामध्ये कायद्यासमोर समानता म्हणजे काय? समजा काय आहे, ए आहे, बी आहे, सी आहे. आता पहा इथं समजा पालक आहेत. आता पालक असल्यानंतर काय आहे, ए जो आहे हा हुशार आहे, बी जो आहे आणि सी जो आहे म्हणजे सी जो आहे कमी हुशार आहे. याला 90% पडले, याला जे आहे याला सुद्धा 85% पडले आणि पण याला जे आहे याला 40% पडले. ठीक आहे. आता यांनी जे आहे यांनी कोणाची तरी मदत केली असणार. यांनी मदत केली असणार. ए जो आहे यांनी काय केलं, यांनी जे आहे ना चोरी केली समजा. ठीक आहे, यांनी चोरी केली आणि बी जो आहे बीनी काहीच नाही केलं. आता मला एक सांगा, पालक जे आहे पालक काय करणार? पालक असा आहे का सीला जे आहे सीने जरी मदत केली असेल पण याला टक्के कमी आहे तर याला पनिशमेंट देणार आणि याला पनिशमेंट नाही देणार. यांनी चोरी केली कारण याला टक्के तर 90 आहे. असं काही नसते. कारण का पालकासाठी सर्वजण समान असतात. म्हणजेच काय आहे, पालकांसमोर सर्वजण समान आहे. याच्यामधून आपण काय म्हणू शकतो का जरी याने चोरी केली आहे, जरी याला 90% आहे पण यांनी काय केली, चोरी केली, चुकीचं काम केलं. यांनी जरी पाहिलं असणार तर यांनी 40% आहे पण यानं चांगलं काम केलं, याला शाबासकी मिळणार. का मिळणार हे? कारण की पालकांसमोर काय आहे, पालकांसमोर हे समान आहेत म्हणून. ठीक आहे. जसं म्हणजेच काय आहे का कायदाही सुद्धा कायद्यासमोरही समानता. कायद्यामध्ये गरीब श्रीमंत काही होणार नाही. जसं पालकांसमोर सर्वजण समान आहे तिन्ही. पण आता असं आहे का समजा एखादा पुन्हा इकडे जर तुम्ही पाहिलं ए बी सी, आता ए बी सी असल्यानंतर हा श्रीमंत आहे, हा समजा मध्यम आहे आणि हा एकदमच गरीब आहे. मग त्यामुळे असं होणार आहे का याला कमी पनिशमेंट दिली. समजा चोरी केली, या तिघांनी चोरी केली. ठीक आहे. तिघांनी चोरी केल्यानंतर जे आहे चोरीची शिक्षा जी आहे तर ते आपण म्हणू की 10 वर्षाची आहे. ठीक आहे. 10 वर्षाची असल्यानंतर ए जो आहे हा श्रीमंत आहे आणि हा मध्यम आहे आणि हा एकदमच गरीब आहे. ठीक आहे. मग एला जे आहे एला 2 वर्षाची शिक्षा मिळणार का? याला 4 वर्षाची शिक्षा मिळणार का? आणि याला 10 वर्षाची शिक्षा मिळणार का? नाही. सर्वांना हे असं काही नाही, सर्वांना 10 वर्षाची शिक्षा देण्यात जाणार. कारण का कायद्यासमोर सर्वजण समान आहे. आणि कायद्यासमोर समान असलं, हे कायद्यासमोर समान केव्हा होऊ शकते? जेव्हा तुमच्या राज्यामध्ये किंवा तुमच्या देशामध्ये कायद्याचं राज्य राहणार. आणि कायद्याचं राज्य जेव्हा राहणार तर कायद्याच्या राज्यामध्ये आता पहा, कायद्याच्या राज्याचे काही तत्व आहे. काही तत्व आहे म्हणजेच काय आहे का तुम्ही जर पाहिलं असाल तर 3 तत्व आहेत. 3 तत्व म्हणजे काय? जर म्हणजे काय आहे का कोणालाही पनिशमेंट जेव्हा तुम्ही समजा जर तुम्ही पाहिलं त्याला आपण काय म्हणू शकतो, उल्लंघन केलं, एखाद्या कायद्याचं उल्लंघन केलं किंवा एखादी गोष्ट तुम्ही चुकीचं कृत्य केलं. जर तुम्ही चुकीचं कृत्य केलं त्यासाठी कायदा असला पाहिजे ते चुकीचं कृत्य सांगणारा. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तो कायदा सर्वांना समान लागू असला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, तो जो कायदा आहे तो कायदा म्हणजे काय मग? ठीक आहे. मग सर्वात महत्त्वाचं होते का कायदा म्हणजे कोण? तर कायदा म्हणजे काय तर आपल्या देशामध्ये वेगळी गोष्ट आहे आणि ब्रिटनमध्ये वेगळी गोष्ट आहे. ब्रिटनमध्ये सांगितलेलं आहे कायदा म्हणजे काय, जो संसद तयार करणार तो कायदा. पण भारतामध्ये सांगितलेलं आहे का संसद जो कायदा तयार करणार पण तो कायदा संविधानाच्या तरतुदीशी सुसंगत असला पाहिजे. म्हणजेच काय आहे, आपल्या देशात संविधान सर्वोच्च आहे पण ब्रिटनमध्ये संविधान सर्वोच्च नाही, तिथं काय आहे संसद सर्वोच्च आहे. कारण का तिथं अलिखित संविधान आहे. लिखित संविधान आणि अलिखित संविधानामध्ये फरक आहे. लिखित संविधान म्हणजे जे संहिताबद्ध एका बुकमध्ये बनवलेलं आहे आणि अलिखित संविधान म्हणजे काय, जे लिखित नाही आहे. लिखित नाही म्हणजे याचा अर्थ नाही का तिथे लिहिलेलं नाही आहे. कायदे आहेत, तिथे कायदे आहे पण ते एखाद्या बुकमध्ये संहिताबद्ध नाही केलेलं आहे, कोडिफाईड नाही केलेलं आहे. तर म्हणून काय आहे त्याला काय म्हटलं जात असतात, अलिखित संविधान. मग ज्या देशामध्ये अलिखित संविधान आहे तर त्या देशामध्ये संसद सर्वोच्च असते आणि ज्या देशामध्ये लिखित संविधान आहे त्या देशामध्ये संविधान सर्वोच्च असते. आपल्या देशामध्ये संविधान सर्वोच्च आहे. मग तुम्ही जसं सांगितलं का कायद्याच्या राज्याचे तीन तत्व आहे. 3 तत्व काय का, एक तर कायदा अस्तित्वात असला पाहिजे. मग कायदा अस्तित्वात असल्यानंतर ते कायद्याचं उल्लंघन केल्यानंतर तुम्ही त्याला शिक्षा देऊ शकता. दुसरं काय सांगितलं का कायद्याचा समजा कायदा जो आहे सर्वांना समान लागू केला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट कायदा म्हणजे काय का, कायदा म्हणजे सांगितलेलं आपल्या देशामध्ये मी आपल्या देशामध्ये मॉडिफाईड केलेला आहे
कायदा म्हणजे असा कायदा जो संसद तयार करणार, पण तो सुसंगत कशी असला पाहिजे, संविधानाशी सुसंगत असला पाहिजे. आणि ब्रिटनमध्ये सांगितलेलं आहे का संसद जे तयार करणार तो कायदा, ठीक आहे, कारण का तिथं अलिखित संविधान आहे. ओके, तर आता कायद्यासमोर समानता म्हटलेलं मी, तर कायद्यासमोर समानता म्हणजे काय होते का, कायद्यासमोर सर्वजण समान आहे असं आहे का, यांना वेगवेगळं नाही, सर्वांना 10-10 वर्ष, ठीक आहे. तर एव्हिडायसीनी रूल ऑफ लॉ दिलेला होता आणि या संकल्पनेच्या आधारावर तुमचं कायद्यासमोर समानता आहे. कोणताही व्यक्ती कायद्यासमोर कायद्याच्या वर नाही, नागरिक, सरकारी अधिकारी किंवा कोणताही दुसरा, सर्वांना समान न्याय दिला जाणार. समजलं? तर जे आपण डिस्कस केलं तेच इथं लिहिलेलं आहे. त्यानंतर आहे कायद्याचे समान संरक्षण. आता पहा, आता कायद्यासमोर समानता जी आहे ना, तर हा कोणता कॉन्सेप्ट आहे, कुठला कॉन्सेप्ट आहे, हा आहे ब्रिटनचा, ठीक आहे. हा काय आहे, हा आहे ब्रिटनचा. आणि त्यानंतर हा जो कॉन्सेप्ट आहे हा आहे नकारात्मक. नकारात्मक कसा, नकारात्मक कसा, समजा ए आहे, बी आहे, सी आहे, यांना जो आहे फाईन लागलेला आहे, जो कोणता फाईन असणार तो. पण आता समजा बी जो आहे हा हँडिकॅप आहे, समजा दिव्यांग आहे, ठीक आहे. मग दिव्यांगी असल्यानंतर याची काही परिस्थिती किंवा काही परिस्थितीमुळे तो कायदा त्यांनी मोडला असणार कोणता. पण कायद्यासमोर समानतेमध्ये हा पैलू कन्सिडर केला जात नसतो. कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती कन्सिडर केल्या जात नाही. तू गरीब आहे, श्रीमंत आहे, लंगडा आहे, लुला आहे, काही असो, काही घेणं देणं नाही, असं सरळ सरळ त्या कायद्यासमोर समानतेच्या संकल्पनेचं म्हणणं आहे. तुम्ही दिव्यांगी आहात, काही दिव्यांगी असणार, हँडिकॅप असणार, काहीही मॅटर करणार नाही. जे फाईन आहे तो फाईन तुम्हाला पे करावाच लागणार. तुमची काय परिस्थिती होती हे कन्सिडर केली जाणार नाही, ठीक आहे. तर त्याच्यामुळे म्हणून काय म्हणू शकतो आपण, हा नकारात्मक कॉन्सेप्ट आहे किंवा नकारात्मक संकल्पना आहे. आणि जे उद्याच कुठे आली, ब्रिटनमध्ये आली. सकारात्मक संकल्पना म्हणजे कोणती, तर ते आहे ते कायद्याचे समान संरक्षण. आता कायद्याचे समान संरक्षण जे आहे हा अमेरिकन कॉन्सेप्ट आहे. अमेरिकन संकल्पनेवर आधारित आहे. आणि त्यानंतर हे जे आहे हे कशी आहे, हे सकारात्मक आहे. सकारात्मक म्हणजेच काय आहे, हे त्यावेळीची परिस्थिती कन्सिडर करते, ठीक आहे. त्यावेळीची ते काय करते, परिस्थिती कन्सिडर करते. एखादा अपंग असताना अच्छा, अपंगाला थोड्याशा काही रिलॅक्सेशन दिला जाणार, ठीक आहे. म्हणून तुम्ही पाहिलं असणार ना, तर हे कायद्याच्या समान संरक्षणामधूनच आपल्या देशामध्ये एक गोष्ट आलेली आहे, ते म्हणजे आरक्षण. आरक्षण काय आहे, आरक्षण असं आहे का काही कारणास्तव कोणी बॅकवर्ड राहिलेलं आहे. मग काही कारणास्तव जर कोणी बॅकवर्ड राहिलं असतं तर त्यांना थोडंसं पुश देणं. पुश याच्यासाठी देणं कारण का एक लेवल प्लेइंग फील्ड असली पाहिजे. लेवल प्लेइंग फील्ड असली पाहिजे म्हणजे काय आहे का, काही कारणास्तव एखादा खाली राहिलेला आहे त्याला पुश दिला, मग तिथं आल्यानंतर मग काय होते, आरक्षण काय करते, एक आरक्षण लेवल प्लेइंग फील्ड जे आहे ते क्रिएट करते. मग हे जेव्हा क्रिएट करते तर याच्यासाठी दिलेलं आहे तुमचं कायद्याचं समान संरक्षण. पण हे सकारात्मक आहे ना, कारण की त्या एखाद्या व्यक्तीची परिस्थिती कन्सिडर करत आहे. पण तुम्ही कायद्यासमोर समानता हे एखाद्या व्यक्तीची परिस्थिती कन्सिडर करते का, नाही. तुम्ही गरीब आहात, श्रीमंत आहात, काही आहात, अपंग आहात, दिव्यांग आहात किंवा इवन तुम्ही मुलगी आहात, मुलगा आहे, कोणीही आहे. आता पहा, जर तुम्ही महिला असणार तर तुम्हाला जे आहे ST मध्ये तिकीट कमी मिळते, तिकीट कमी मिळते म्हणजे तिकीट कमी द्यावं लागते. त्यानंतर तुमच्यासाठी काही आरक्षित जागा असतात. त्यानंतर जर पाहिलं असणार काही SC, ST, OBC अशा काही कम्युनिटी असतात, त्यांच्यासाठी काही आरक्षण दिलं जाते. हे का दिल्या जाते, हे दिल्या जाते या तत्वामुळे कायद्याचे समान संरक्षण. आणि हे अमेरिकेचा कॉन्सेप्ट आहे. एकतर तुम्हाला प्रीमध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकते का, हे नकारात्मक कोणती आहे, सकारात्मक कोणती आहे, ब्रिटनमधली कोणती आहे आणि अमेरिकामधली कोणती आहे, ठीक आहे. तर त्यामुळे हे कॉन्सेप्ट तुम्हाला माहीत असले पाहिजे का अमेरिकेचं कोणतं आहे आणि ब्रिटनचं कोणतं आहे. दुसरं, सकारात्मक कोणतं आहे, नकारात्मक कोणतं आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे हा कॉन्सेप्ट माहीत असला पाहिजे. कारण जेव्हा आन्सर रायटिंग जेव्हा तुम्ही कराल ना, त्या आन्सर रायटिंग करत असताना याचा तुम्हाला फायदा होतो, ठीक आहे. आपण जेव्हा अनुच्छेद 13 मध्ये बघितलं, अनुच्छेद 13 मध्ये एक आपण सिद्धांत बघितला, डॉक्ट्रिन ऑफ एक्लिप्स, ग्रहणाचा सिद्धांत. तर ग्रहणाचा जेव्हा सिद्धांत आपण पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं का याचा फायदा जेव्हा त्याच्या केसेस आपण पहा, प्रत्येक आपण जे आर्टिकल डिस्कस करत आहोत त्याच्यामध्ये एक दोन केसेस येत आहे. तर त्या दिवशी पाहिलेल्या होत्या त्याच्यामध्ये 2 केसेस होत्या. अनुच्छेद 13 मध्ये 3 केसेस होत्या, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डॉक्टर एक्लिप्ससाठी 3 केसेस आणि त्यानंतर घटनादुरुस्ती का हे कायद्याच्या व्याख्येमध्ये येत नाही त्याच्यामध्ये 3 केसेस, ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा 2-3 केसेस आहे, ते फक्त आपल्याला माहीत असल्या पाहिजे. फक्त त्याच्यामधला पहा, त्याच्या मागची स्टोरी काय होती हे माहीत नसलं तरी चालते, पण त्याचं आउटपुट काय आलं एवढं माहीत असलं पाहिजे, बरोबर आहे ना. कारण की तुम्हाला ते काय झालं आणि असं का झालं तसं ते मॅटर नसते करत. सर्वात महत्त्वाचं असते सर्वोच्च न्यायालयाचं मत काय आहे.
सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलं, या अनुच्छेदाचा असा अर्थ लावला, त्या अनुच्छेदाचा असा अर्थ लावला. हे सर्वात महत्त्वाचं असतं. ठीक आहे. तर कायद्याचे समान संरक्षण जे आहे ना, तर आरक्षण याच्यामधूनच आलेलं आहे, कायद्याच्या समान संरक्षणाच्या मार्फत. कारण की समजा एखादा जो आहे, जसं सांगितलं ना की एखादा व्यक्ती इथं आहे आणि एखादा व्यक्ती काही कारणास्तव इथं आहे. मग याला जे आहे याला वरती नेण्याचं काम केल्या जात असते कोणाकडून? राज्याकडून, म्हणजे तुमच्या देशाकडून. ठीक आहे. मग जेच काय होते का याला जे आहे हे काय येणार, एका लेवल प्लेइंग फील्डवर येऊन जाईल. बरोबर ना? तर त्याला म्हटलं जात असते कायद्याचे समान संरक्षण. त्या व्यक्तीला त्याच्या परिस्थितीनुसार संरक्षण देण्यात आलेलं आहे. याच्याबद्दलचे काही केसेस आहे. तर ह्या ज्या केसेस आहे, पहिली केस काय आहे, EP रायप्पा विरुद्ध राज्य तामिळनाडू राज्य 1974. याच्यामध्ये सांगितलं का राज्याची मनमानी हीच असमानता आहे असे स्पष्ट केले. राज्य जर आपली मनमानी जर करत असणार तर ही असमानता आहे, ही समानता नाही. आणि हे असमानता असल्यामुळे अनुच्छेद 14चं उल्लंघन आहे. अनुच्छेद 14 मध्ये काय सांगितलं आहे का समानतेचा अधिकार दिला आहे किंवा समानतेचा हक्क दिलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे मेनका गांधी विरुद्ध भारत संघ 1978ची केस. अनुच्छेद 14चे क्षेत्र फार विस्तारित केले आणि सरकारच्या कोणतीही सरकारची कृती कशी असली पाहिजे, न्याय असली पाहिजे, त्याच्यामध्ये तर्क असला पाहिजे आणि गैर मनमानी असली पाहिजे. मनमानीनं कोणतीही कृती करू शकत नाही सरकार. त्यानंतर नवतेज सिंग जोहर विरुद्ध भारत संघ 2018ची केस आहे. तर हे LGBT कम्युनिटीबद्दल होतं. तर LGBT कम्युनिटीमध्ये जे आहे ना, तर अनुच्छेद 14 नुसार समानतेच्या हक्कानुसार त्यांना जे आहे समलैंगिकीला गुन्हा करणारा सेक्शन 377 कलम 377 हे काय केले, रद्द केले. ठीक आहे. म्हणजे समलैंगिक विवाह तुम्ही करू शकता. LGBT कम्युनिटीसाठी होतं हे. हा जो म्हणजे हे जे जजमेंट आलं होतं 2018चं. ठीक आहे. तर हे कशानुसार दिलं, अनुच्छेद 14 नुसार दिलं. कधी कधी तुम्हाला प्रीमध्ये क्वेश्चन विचारते. प्रीमध्ये काय क्वेश्चन विचारते का समलैंगिकतेला गुन्हा करणारा कलम 377 कोणत्या, म्हणजे हे 377 रद्द करण्यात आला, तर खालीलपैकी कोणतं त्याच्याबद्दलचं जजमेंट होतं. मग तुम्हाला 2-3 जजमेंट देणार आणि त्याच्यापैकी तुम्हाला ओळखायला सांगणार का हे जजमेंट होतं का ते जजमेंट होतं. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली माहिती असलं पाहिजे कोणतं ते जजमेंट होतं. बरोबर आहे. तर म्हणून एक तर तुम्हाला प्रीमध्ये याचा फायदा होतो, मेन्समध्ये फायदा होतो. त्यामुळे आणि त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये अनालिसिस करत आहोत. प्रत्येक अनुच्छेदाचं डिटेलमध्ये, त्याच्यामध्ये क्लॉज असला तरी क्लॉजचंही सुद्धा आपण डिटेलमध्ये अनालिसिस करत आहोत. तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असणार अनुच्छेद 13 मध्ये जे आहे कायद्याची व्याख्या दिलेली आहे, हे तुम्ही ऐकलेलं आहे. पण त्या कायद्याच्या व्याख्यामध्ये घटनादुरुस्ती येत नाही हे सुद्धा ऐकलेलं आहे. घटनादुरुस्ती काय येत नाही हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर डॉक्टर एक्लिप्स काय असते हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण का अनुच्छेद 13 क्लॉज 1 मध्ये आणि अनुच्छेद 13 क्लॉज 2 मध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या म्हणून. ठीक आहे. तर अशानुसार आपण अनुच्छेद 13 बघितलं. आता एक लक्षात ठेवा, एक जे आहे एक गोष्ट मी सांगायची विसरलो, ते म्हणजे काय, कायद्यासमोर समानता जी आहे ना, याला काही अपवाद आहेत. अपवाद कोणते आहे, तर पहिली तर गोष्ट पहा, एक असते राष्ट्रपती असते आणि राज्यपाल असते. राष्ट्रपती आणि राज्यपाल काय आहे, राष्ट्रपतीचे 2 प्रकारचे कार्य असतात, वैयक्तिक कार्य आणि कार्यालयीन कार्य. आता याच्यामध्ये काय आहे, जर कार्यालयीन कार्य करत असताना तर 2 प्रकारची गुन्हे असतात तुमचे. एक असते दिवाणी, एक असते फौजदारी. वैयक्तिक सुद्धा दिवाणी आणि फौजदारी. समजा राष्ट्रपतीने काय केलं, राष्ट्रपतीने एखाद्या युद्धाची घोषणा केली. युद्धाची घोषणा कोण करतो, राष्ट्रपती करतो. राष्ट्रपतीने घोषणा केली आणि पाकिस्तानचे आपण कसे करू, 100 सैनिक किंवा 100 लोक जे आहे यांना ठार मारण्यात आलं. मग ठार मारण्यात आल्यानंतर त्यांच्यावर हा गुन्हा कोणता आहे, हा फौजदारी आहे की दिवाणी आहे, हा फौजदारी गुन्हा आहे. कारण का तुम्ही काय केलेला आहे, कोणाचा तरी जीव घेतला, तर हा कोणता गुन्हा झाला, तुमचा फौजदारी गुन्हा झाला. फौजदारी गुन्हा झाल्यानंतर हे काय येणार, हे कार्यालयीन कार्य पार पाडत असताना फौजदारी गुन्हा केलेला आहे. त्यानंतर सपोज IMF कडून आपण भारताने लोन घेतलं. मग IMF कडून जेव्हा लोन घेतलं पण ते लोन अजून आपण जे आहे ते परत केलं नाहीमुळे काय झालं की हे जे आहे हे कार्य कोणी केलं किंवा त्याच्यावर सही कोणाची असते, ती असते राष्ट्रपतीची. मग राष्ट्रपतीची सही असल्यानंतर ते कोणता गुन्हा केला त्यांनी, तो केला दिवाणी गुन्हा. मग त्यावेळेस ते जे आहे, आता तर कायद्यासमोर सर्व समानता आहे, मग त्यावेळेस ते जे आहे तर त्यांना अटक वगैरे होईल का, नाही. कार्यालयीन कार्यापासून संपूर्णपणे काय असते, यांना इम्युनिटी प्रोव्हाइड केली असते. ठीक आहे.
यांना जे आहे संपूर्णपणे इम्युनिटी प्रोव्हाइड केली असते. म्हणजेच काय आहे, कार्यालयीन कार्यासाठी कोणत्याही प्रकारचं त्यांच्यावर खटला दाखल केला जाणार नाही, राज्यपालासाठी सारखं. त्यानंतर आहे वैयक्तिक. वैयक्तिकमध्ये काय आहे का, एक असते तुमचं दिवाणी, एक असते तुमचं फौजदारी. म्हणजे एखाद्या वेळेस जर वैयक्तिक राष्ट्रपती जे आहे, राष्ट्रपती काय केलं की राष्ट्रपती बाहेर निघाल्यानंतर जे आहे समजा त्यांच्या गाडीमुळे कोणाचा आपण काय म्हणू शकतो, कोणाचा आपण जर ॲक्सिडेंट झाल्यामुळे काय झालं का एखाद्याचा जीव गेल्यानंतर त्यांनी कोणता गुन्हा केला, तो फौजदारी गुन्हा केला. त्यानंतर एखाद्या वेळेस त्यांनी जे आहे वैयक्तिक कार्य असं की त्यांनी क्रेडिट कार्डचं बिल पे नाही केलं किंवा त्यांनी लोन घेतलं होतं त्यांचं घर बांधण्यासाठी पण त्यांनी ते पे नाही केल्यामुळे काय झालं, तो कोणता गुन्हा झाला, तो दिवाणी गुन्हा झाला. कारण का लोन तुम्ही पे नाही करत आहात. मग दिवाणी गुन्हा झाल्यानंतर तर दिवाणी गुन्हा जर चौकशी तुम्हाला खटला जर चालवायचा असणार आणि फौजदारी गुन्ह्यासाठी खटला जर चालवायचा असणार तर दिवाणी गुन्हा चालवायचा असणार तर 2 महिन्यांची नोटीस द्यावी लागते. किती महिन्यांची नोटीस? 2 महिन्यांची नोटीस. एक दुसरी गोष्ट, फौजदारीमध्ये जोपर्यंत ते व्यक्ती त्या राष्ट्रपती पदावर असणार तोपर्यंत खटला चालवला जाणार नाही. आणि सेम जे आहे राज्यपालांबद्दल आहे. ठीक आहे, सेम जे आहे हे कोणाबद्दल आहे, राज्यपालांबद्दल आहे. त्यानंतर परकीय देशाचे जे राजपूत असतात तर त्यांनाही सुद्धा इम्युनिटी किंवा त्यांनाही जे आहे हे अपवादामध्ये येऊन जातात. त्यानंतर जे आहे आमदार किंवा खासदार असतात त्यांना काही संसदेचे विशेष अधिकार असतात तर हे सुद्धा त्याच्यामध्ये येऊन जाणार. तर हे काही अपवाद आहेत का जे कायद्यासमोर समानतेच्या तत्वाच्या विरोधात आहे. कारण का हे अपवाद यासाठी दिलेले आहे कारण का त्यांची कंडिशन त्याच्यानुसार आहे म्हणून. ठीक आहे, म्हणजे एखाद्या वेळेस आमदार जर याच्या राज्य विधिमंडळामध्ये जर काही बोलला तर तो बोलू शकतो. ठीक आहे, कारण का ते जे आहे ना त्याला इम्युनिटी प्रोव्हाइड केली कारण का तो विशेष अधिकार त्याचा आहे म्हणून. ठीक आहे, तर हे अपवाद मी सांगायचं राहिलेलो होतं तर अपवाद सांगून दिले, त्यामुळे राष्ट्रपती याच्यामध्ये येऊन जाईल. आता एक लक्षात ठेवा, वैयक्तिक कार्य, कार्यालयीन कार्य पार पाडत असताना त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा खटला चालवला जाणार नाही. वैयक्तिक कार्य पार पाडत असताना जर दिवाणी खटला असणार तर 2 महिन्याची पूर्व सूचना त्याला द्यावी लागते. आणि फौजदारी याच्यामध्ये तुम्ही तर कशीच केस चालवू शकत नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण जे आहे तर अशा प्रकारे आपण जे आहे तर काय डिस्कस केलं. सर्वात महत्त्वाचं जे आहे अनुच्छेद एकदा आपण रिवाइज करून घेऊ काय काय डिस्कस केलं तर 13 क्लॉज 1 आणि 13 क्लॉज 2 म्हणजेच काय आहे, जर 26 जानेवारी 1950 रोजी काय झालं होतं, तुमचं संविधान अस्तित्वात आलेलं होतं. जर एखादा अंमलबजावणीच्या अगोदरचा जर मूलभूत हक्काचं उल्लंघन करणारा असणार कायदा तर त्याला अवैध म्हणून घोषित केला जाणार किंवा त्याला रद्द केला जाणार. याच्यामध्ये काय आहे, मूलभूत हक्काचं उल्लंघन करणारा असणार तो कधी अंमलबजावणी झाल्यानंतर त्यालाही सुद्धा कायद्याला रद्द करण्यात येणार. एक 13 क्लॉज 2 मध्ये काय 13 क्लॉज 3 मध्ये काय दिलेलं आहे तर कायद्याची व्याख्या दिलेली आहे. ते व्याख्यामध्ये काय आहे, बाकीचं अध्यादेश वगैरे सर्व येईल पण त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती येत नाही. ठीक आहे, नंतर आहे अनुच्छेद 14 आपण बघितलं. अनुच्छेद 14 मध्ये काय सांगितलं की कायद्याचे राज्य. तर कायद्याचे राज्य जे आहे हे कोणी दिलं, हे तत्व एव्हिडायसी. त्यानंतर जे आहे याच्यामध्ये काय सांगितलं, अनुच्छेद 14 मध्ये काय सांगितलेलं आहे, कायद्यासमोर समानता. आणि त्यानंतर याच्यामध्ये काय सांगितलं आहे, कायद्याचे समान संरक्षण. ठीक आहे, कायद्यासमोर समानता आणि कायद्यासमोर संरक्षण. कायद्यासमोर समानता ही जी आहे ही नकारात्मक संकल्पना आहे. कुठली आहे, ब्रिटन मधली आहे. कायद्याचे समान संरक्षण हे कशी आहे, ही सकारात्मक आहे. हे कुठली आहे, अमेरिका मधली आहे. ठीक आहे, तर अमेरिकामध्ये उदयास आलेली आहे. तर हे जे आहे ना तर हे काय आहे, अनुच्छेद 13 आहे आणि अनुच्छेद 14 आहे. अनुच्छेद 13 आणि अनुच्छेद 14. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आपण एवढं सर्व जे आहे या लेक्चरमध्ये बघितलं. आय होप तुम्हाला जेवढं काही आपण डिस्कस केलं हे समजलं असणार. आणि इन केस तुम्हाला जर काही याच्यामध्ये काही जर डाऊट असला तर तुम्ही पुन्हा पाहून घेऊ शकता. एक आपण अजून याच्यामध्ये जे पाहिलं ना तर हे ग्रहणाचे सिद्धांत बघितलं. तर ग्रहणाच्या सिद्धांतामध्ये काय आहे का, याचे जे रेज असतात किंवा याचे जे किरण असतात ते चंद्रापर्यंत पोहोचत नाही. तर चंद्रापर्यंत पोहोचत नाही याचा अर्थ हा आहे का चंद्र जो आहे तो अस्तित्वात नाही, अस्तित्वात आहे.
म्हणजेच काय आहे का ग्रहणाचे सिद्धांत. तर ग्रहणाच्या सिद्धांतामध्ये काय होते का तुमचा जो कायदा आहे हा कायदा मूलभूत हक्काच्या छायेखाली आणल्या जाते. तर हे मूलभूत हक्क आहे तर तो कायदा आहे. ठीक आहे. सो आय होप आपण जेवढं काही डिस्कस केलं ते सर्व तुम्हाला समजलं असणार आणि थँक्यू सो मच.